आज मी बनवणार आहे साबुदाण्याची उसळ. म्हणजे तुमच्या भाषेत साबुदाण्याची खिचडी. काही लोकांना साबुदाण्याची उसळ म्हणतात, काही भागात त्याला साबुदाण्याची खिचडी म्हणतात. तर आपण साबुदाण्याच्या खिचडीसाठी लागणारं साहित्य आता बघणार आहोत. तर मी सर्वप्रथम सांगते की मी साबुदाणा हा भिजू घातला. किमान 8 ते 9 तास तुम्हाला हा छान भिजू द्यायचा आहे साबुदाणा. भिजवताना ह्यात थोडंसं दही घाला. त्याच्यानंतर शेंगदाणे मी भाजून बारीक वाटून घेतले, अतिशय बारीकही नको. आणि बटाटा चिरून घेतलाय. बटाटा तुम्ही किसून पण घेऊ शकता खिचडीसाठी. मी थोडासा पातळ असा कापलाय की जेणेकरून तो तेलामध्ये शिजावा, तो कच्चा राहणार नाही. त्यासोबत मी घेतलं आहे मीठ, जे आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं सेंद्रिय मीठ घेतलं आहे की ज्याने थोडीशी चव अशी वेगळी येते. जर तुम्हाला मिरे पावडर ॲड करायची असेल तर तीही तुम्ही घेऊ शकता. लाल तिखट घेतलंय आणि लिंबू घेतलंय. लाल तिखटच्या ऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीची सुद्धा साबुदाण्याची खिचडी करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय करायचं आहे की हिरव्या मिरच्या ठेचून त्याची पेस्ट तुम्हाला घ्यायची आहे की ती मग हिरवी साबुदाण्याची खिचडी होईल. तर आता आपण सुरुवात करूया. तर कढईत आधी मी आता तेल तापवायला ठेवलंय. तर तेल तपेपर्यंत आपण काय करायचं, हे संपूर्ण असं मिक्स करून घ्यायचं, साबुदाणा आणि शेंगदाण्याचं पावडर. शेंगदाण्याचं पावडर जरा मी जास्तच घालते. तुम्ही तुमच्या अंदाजे शक्य तितकं ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. शक्यतो जितकं तुम्ही शेंगदाण्याचं पावडर घालताय आहे, म्हणजे जेवढा साबुदाणा आणि तेवढं पावडर, तेवढी चव त्याला छान येते. आणि तुम्ही बघताय की शेंगदाण्याचं पावडर अतिशय बारीक पण नाही केलंय, थोडंसं जाडसरच ठेवलंय. कोणी शेंगदाण्याचे साल काढून मग पावडर करतात, तर कोणी सालीसकटच त्याचं पावडर करतात. मी इथे सालीसकटच केलेलं आहे. कारण जेव्हा आपण त्याची साल काढून त्याचं पावडर करतो ना, तर अगदीच ते असं पिठीसारखं त्याचं पावडर होतं. म्हणजे हा मी माझा अनुभव सांगते. तर मीठ घालणार आहोत. थोडं काळं मीठ अगदी कमीच घालूया. त्यानंतर तिखट पण अंदाजे तुम्ही घालायचं आहे. मी इथे अंबारीचं तिखट वापरलंय, लाल तिखट, जे जरा तेज असतं आणि त्याने रंग पण छान असा लालसर दिसतो. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला हिरव्या मिरचीचं जर करायचं असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट या तिखटाच्या ऐवजी घालायची आहे. तिखट आणि मिरची दोन्ही नको, नाहीतर ती फार तिखट होईल. असं सगळं मिक्स करायचं आहे. थोडंसं तिखट घालते मी अजून, कारण आम्हाला झणझणीत अशी साबुदाण्याची खिचडी खायची आहे. किंचित अशी तुम्ही साखर पण याच्यामध्ये ॲड करू शकता. आता हे मिक्स करून ठेवलंय मी. आपलं तेल तापत आलेलं. आपण ह्याच्यात जिरं घालूया आता थोडं. त्यानंतर बटाट्याचे काप करून मी पाण्यामध्ये मिक्स ठेवले होते, बिकॉज तो बटाटा काळा पडणार नाही त्याच्यामुळे. कारण बरेच वेळा काय होतं, आपण बटाटा कापून ठेवतो आणि इकडे तेल गरम व्हायला किंवा सगळं व्हायला वेळ लागतो. मग अशा वेळेस तो बटाटा थोडा काळसर होतो. तुम्ही पाण्यात जर ठेवला तर तो काळा पडत नाही. बरेच लोक साबुदाण्याच्या खिचडीमध्ये कोणी सिमला मिर्च वापरतं, कोणी कोथिंबीर वापरतं, पण सहसा उपवासाला वापरल्या जात नाही. कोथिंबीर आपण वापरू शकत नाही, कढीपत्ता सुद्धा आपण वापरत नाही. मी इथे फक्त जिरा आणि बटाटा इतकंच वापरलंय. आणि आपण लाल तिखट खिचडीमध्ये टाकल्यामुळे मी इथे मिरची घेतलेली नाहीये. आता हा बटाटा आपल्याला असाच मंद आचेवर शिजू द्यायचा आहे. ह्याच्यावर आपण आता झाकण ठेवूया आणि जरा त्याला वाफ काढून घेऊ, जोवर तो बटाटा शिजेल. आता हे बटाटा आपण शिजलाय की नाही जरा बघूया. आणि तो लागायला पण नकोय. खरं तर साबुदाण्याच्या खिचडीमध्ये माझ्या आवडना अजिबात बटाटा आवडत नाही, पण मला आवडतो. आणि चव छान येते. बरेच वेळा असं जुने लोक म्हणतात की अगं साबुदाणा कमी असेल तर थोडासा बटाटा घाल, म्हणजे उसळ जरा, म्हणजे साबुदाण्याची खिचडी जरा वाढती होते. आता आपण बघूया शिजलाय की नाही ते. थोडं चमच्यानी
दाबून बघायचं, नाही थोडासा होऊ द्यायला पाहिजे, थोडा कच्चा आहे. तो कच्चा असला की खिचडी खाताना तो असा वाचतो, तर ती चव चांगली लागत नाही. थोडा शिजू देऊया आपण. बटाटा आता शिजलाय. आता आपण हे सगळं एकत्र केलेलं ह्याच्यामध्ये टाकूया. आता मी बोलताना बरेच वेळा असं येऊ शकतं की मी साबुदाण्याची उसळ बनवते. मग काही लोक म्हणणार उसळ काय, उसळ तर मटकीची असते. पण खरं तर विदर्भामध्ये जर तुम्ही बघाल तर ह्याला आपण साबुदाण्याची उसळ म्हणतो. पण जसं माझं सासर आता फलटणचं आहे, पण त्यांच्याकडे ह्याला साबुदाण्याची खिचडी म्हटलं जातं. आज तो पदार्थ तोच असतो, पण नाव बघा किती आहेत. आणि हे आता आपण छान असं मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये आपण थोडं वाफवताना दही घातलं तर उत्तम. पण जसं की मी सांगितलंय की मी साबुदाणा भिजवतानाच दही घातलेलं होतं, म्हणून मी पुन्हा आता ह्याच्यात दही घालत नाही आहे. हां, यावर तुम्ही लिंबू छान असं पिळू शकता आणि चव छान येते. आणि पुन्हा एक सांगायचं म्हणजे मला माहिती नाही की किती लोक साबुदाण्याच्या खिचडीत हे टाकतायत, पण मी थोडंसं ह्याच्यामध्ये दूध घालते आणि दूध घालून मग ह्याच्यावर झाकण ठेवून ही शिजत ठेवायची आहे. म्हणजे ती वाफेत आली की ती अशी छान मऊ होते आणि असं दूध घातलं की ती साबुदाणा मऊ लागतो आहे. आणि ह्याचा तुम्ही कलर बघू शकता किती सुंदर आला. अतिशय सोपी आहे साबुदाण्याची खिचडी, मी सांगते. कारण मला पण फारसं असं आधी बनवायला यायचं नाही, पण आता मी म्हणजे यूट्यूबवर इंस्टावर व्हिडिओज बघून शिकली. आणि या पद्धतीने जर तुम्ही केलं ना सोप्या पद्धतीने तर खूप छान होते साबुदाण्याची खिचडी. आणि साहित्य तर तुम्हाला माहिती आहे, अगदी घरी जे असेल साहित्य त्याच्यामध्ये ही साबुदाण्याची खिचडी रेडी झालेली आहे उपवासासाठी. याच्यामध्ये तुम्ही अजून काय काय ऍड करू शकता. जर उपवास नसेल, नुसतं खाण्यासाठी करत असाल तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता. फोडणीमध्ये कढीपत्ता पण तुम्ही घालू शकता. पण सहसा मी उपवासाला कढीपत्ता आणि कोथिंबीर खात नाही, म्हणून मी याच्यामध्ये ऍड केलेली नाही आहे. आणि आज महाशिवरात्री निमित्त मी साबुदाण्याची खिचडी बनवते. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं दूध घालूया आणि मग ह्याला वाफेत शिजवायला ठेवूया. म्हणजे त्याला वाफ आली की ती जरा मऊ होईल. ठीक आहे. तसं मी ह्याच्यामध्ये दूध घालते. दुधाने ती छान अशी मऊ होणार. आणि मला माहिती नाही कित्येक जणांना हे आधीच माहिती असेल किंवा ते घालतही असतील, पण जर नसणार घालत तर हे नक्की ट्राय करून बघा की दूध घातल्यानंतर साबुदाणा किती मऊ लागतो ते. आता हे छान असं मिक्स करून मंद आचेवर, गॅस अतिशय मोठा ठेवायचा नाही, नाहीतर मग ती खिचडी खालून लागते. आपण छान असं मिक्स केलंय. ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि याला वाफ येऊ देऊया. आता साबुदाण्याची खिचडी माहिती आहे का तुम्हाला, लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. मला वाटते फार कमी लोक असे असतील की ज्यांना साबुदाण्याची खिचडी आवडत नाही. त्यामध्ये एक माझा नवरा पण बसतो, त्याला पण साबुदाण्याची खिचडी अशी फारशी आवडत नाही, पण मला आवडते. आणि मी जी ही रेसिपी आता जी सांगितली आहे साबुदाण्याच्या खिचडीची पूर्ण, ती अतिशय सोपी आहे. म्हणजे जी शिकणारी मुलं असतात, बाहेरगावी राहणारी असतात, की ज्यांना साबुदाणा खिचडी खायची इच्छा होते पण कशी करायची माहिती नसते, तर ते अगदी सोप्या पद्धतीने ही खिचडी करू शकतात. जवळजवळ तुमची 15 ते 20 मिनिटांमध्ये साबुदाण्याची खिचडी रेडी होते आणि फारसाला साहित्यही लागत नाही. आपली खिचडीला वाफ आली आहे का आणि ती छान अशी मऊसर शिजली आहे का बघा. खिचडी आपली आता रेडी झालेली आहे. छान अशी वाफ आली आहे त्याला. आणि रंग बघा किती सुंदर त्याचा रंग दिसतोय असा. आणि मंद आचेवर ठेवल्यामुळे ती खालनं लागलेली पण नाही आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. शेअर करायला पण विसरू नका. आणि अशा अजून नवनवीन रेसिपी बघायच्या असतील सोप्या पद्धतीने तर नक्कीच मला कमेंट करून सांगा की नेक्स्ट मी कुठल्या रेसिपीचा व्हिडिओ बनवू जी तुम्हाला बघायला आवडेल. बऱ्याचशा गोष्टी आहेत छोट्या छोट्या ज्या आपण बनवू शकतो. तर अशी आपली ही रेडी झालेली आहे साबुदाण्याची खिचडी.